या एकूण प्रकरणात काही प्रश्न उभे राहतात. प्रश्न पहिला, 1,68,00,000 रुपये देवस्थान समितीनं कोणाच्या नावावर आरटीजीएस केले? प्रश्न दुसरा, ज्याच्या नावावर ही रक्कम आरटीजीएस झाली त्यांनी कोणाकोणाच्या खात्यात रक्कम वर्ग केली? प्रश्न तिसरा, देवस्थानकडे ही जमीन सोपवण्यासाठी कोणत्या हालचाली सुरू आहेत? या एकूण प्रक्रियेवर सचिवांनी दिलेलं उत्तर प्रचंड विनोदाचं आहे आणि हास्यास्पद आहे. सचिव काय म्हणतायत की अनावधानाने हा व्यवहार झाला, चुकून ही जमीन त्यांच्या नावावरती झाली. 1.5 कोटीला 18 लाख जास्त इतक्या किमतीची जमीन चुकून त्यांच्या नावावरती होते. आता चुकून हुकूनची एक गोष्ट सांगतो. तुमच्या खिशातनं एखादी 10 रुपयाची नोट पडली, तुमच्या ती लक्षात येत नाही, किरकोळ नोट आहे. ज्या वेळेला 500 रुपये पडतात ना की त्यावेळेला तुम्ही प्रचंड विचार करता की कसे गेले, काय गेले. अनावधानाने जो माणूस 1.5 कोटीचा व्यवहार करत असेल, अनावधानाने लक्ष नसताना जो माणूस 1.5 कोटीचा व्यवहार करत असेल तर सावध व्यवहार ह्यांचे किमान 1,500 ते 2,000 कोटींचे होत असतील. माझा प्रश्न आहे की मग यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? तुमच्या माझ्या खिशातून.